या विकेंडला आलाय द ब्राईड. सो जाणून घेऊया याच्याबद्दल. राक्षस म्हटलं की भीती वाटते ना. कधी कधी राक्षस भयानक नसतो, भयानक असते ती समाजाने घातलेली चौकट. आणि जेव्हा त्या चौकटीत न बसणारी स्त्री स्वतःची ओळख शोधायला निघते तेव्हा जन्म घेतो एक वेगळा सिनेमॅटिक राक्षस. आज बोलूया द ब्राईडबद्दल. एक असा चित्रपट जो क्लासिक हॉररच्या जगात जाऊन स्त्रीच्या रागाला, स्वातंत्र्याला आणि अस्तित्वाला नवा आवाज देण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी आहे रोहिणी गाडगे आणि आपले स्वागत आहे द पिक्चर बाजमध्ये. द ब्राईड हा चित्रपट दिग्दर्शिका मॅगी गॅलेनहाल यांचा दुसरा दिग्दर्शकीय प्रयत्न आहे. पहिला चित्रपट द लॉस्ट डॉटरला ऑस्कर नामांकन मिळाल्यानंतर पुढच्या चित्रपटाबद्दल अपेक्षा खूप वाढल्या होत्या. हा चित्रपट थेट हॉरर नाही, थेट कॉमेडी नाही आणि पारंपरिक प्रेमकथाही नाही. हा एक क्लासिक कथेला नव्याने पाहण्याचा प्रयत्न आहे. कारण हा चित्रपट प्रेरित आहे फ्रँकेनस्टाईन या प्रसिद्ध कादंबरीच्या जगातून आणि विशेषतः ब्राईड ऑफ फ्रँकेनस्टाईन या क्लासिक चित्रपटातून. सो प्लॉटबद्दल बोलायचं झालं तर कथा सुरू होते 1930च्या दशकात. आयडा नावाची एक बंडखोर स्त्री अचानक हिंसक परिस्थितीत मरण पावते. दुसरीकडे फ्रँक नावाचा एक राक्षस जो प्रसिद्ध वैज्ञानिक फ्रँकेनस्टाईनने निर्माण केलेला आहे. तो प्रचंड एकटेपणा जगत असतो. त्याला आयुष्यात एक साथीदार हवा असतो. एक वैज्ञानिक आयडाच्या मृतदेहाला पुन्हा जिवंत करते आणि जन्म घेते द ब्राईड. यानंतर सुरू होतो एक विचित्र प्रवास. दोन अपूर्ण अस्तित्वे एकमेकांसोबत जगायला शिकतात. त्यांच्या प्रवासात गुन्हे, पळापळ, सिनेमा आणि समाजाच्या चौकटींनी दिलेली आव्हान हे सगळं एकत्र मिसळतं. फ्रँकेनस्टाईन ही कथा जगातील सर्वात प्रसिद्ध हॉरर साहित्यांपैकी एक आहे. अनेक चित्रपटांनी या कथेला वेगवेगळ्या पद्धती सादर करण्याचा प्रयत्न केला, पण द ब्राईडचा दृष्टिकोन वेगळा आहे. इथे कथा राक्षसाबद्दल नाही, इथे कथा आहे त्या स्त्रीची जी मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेते आणि स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधते. त्यामुळे हा चित्रपट पारंपरिक हॉरर प्रेक्षकांसाठी थोडा वेगळा अनुभव ठरू शकतो. आता बोलूयात रायटिंगबद्दल. चित्रपटाची पटकथा महत्त्वाकांक्षी आहे. कथा अनेक कल्पनांनी भरलेली आहे. स्त्रीची ओळख, समाजाविरुद्धचा राग, प्रेमाची गरज, स्वातंत्र्याची इच्छा. मात्र एक समस्या अशी की अनेक ठिकाणी चित्रपट खूप बोलका होतो. पात्रे आपल्या भावना आणि विचार खूप स्पष्टपणे सांगतात. काही वेळा जर कथा शांत क्षणांमध्ये सांगितली असती तर तिचा प्रभाव अधिक खोल झाला असता. आता बोलूया डायरेक्शनबद्दल. मॅगी गॅलेनहाल यांचे दिग्दर्शन धाडसी आहे. त्यांनी स्वतःच्या पहिल्या चित्रपटाची पुनरावृत्ती करण्याऐवजी पूर्णपणे वेगळ्या शैलीचा प्रयोग केला आहे. चित्रपटाचा टोन अनेकदा अतिशयोक्त, रंगीबेरंगी आणि थोडा अराजक वाटतो. कधीकधी हे प्रयोग पूर्णपणे जुळून येत नाहीत, पण दिग्दर्शिकेच्या कल्पनाशक्ती आणि धाडस नक्कीच जाणवतो. आता बोलूयात परफॉर्मन्सबद्दल. जेसी बकले ही या चित्रपटाची खरी ताकद आहे. द ब्राईडच्या भूमिकेत ती पूर्णपणे वेडी, बंडखोर, अनियंत्रित ऊर्जा घेऊन येते. ख्रिश्चिन बेल यांनी फ्रँक या राक्षसाच्या भूमिकेत एक वेगळं मानवीपण आणलं आहे. सपोर्टिंग कास्टमध्ये ॲनेटे बेनिंग, जेक गॅलेनहाल, पीटर सारस्काट आणि पेनेलोप क्रूज यांची उपस्थिती चित्रपटाला वेगळी रंगत देते. आता बोलूया टेक्निकल क्राफ्टबद्दल. चित्रपटाची व्हिज्युअल शैली खूप वेगळी आहे. कधी ती फिल्म नॉयरची आठवण करून देते, कधी कॉमिक बुक सारखी वाटते. कॉस्ट्युम डिझाईन आणि सेट डिझाईन खूप प्रभावी आहेत. मात्र काही वेळा या सगळ्या शैली एकमेकांशी पूर्णपणे जोडून येत नाहीत. चित्रपटाचा मुख्य विषय म्हणजे स्त्रीचा राग आणि तिचे स्वातंत्र्य. समाज डिफिकल्ट वुमन असा शिक्का मारतो त्या स्त्रीची ही कथा आहे. द ब्राईड ही फक्त एका राक्षसाची पत्नी नाही, ती त्या प्रत्येक स्त्रीचे प्रतीक आहे जी स्वतःच्या आयुष्याचा मार्ग स्वतः निवडू इच्छिते. सो पिक्चरबाज वर्डिक्ट काय आहे? द ब्राईड हा परफेक्ट चित्रपट नाही. त्यात विस्कळीतपणा आहे, काही कल्पना अपूर्ण वाटतात आणि काही प्रसंग जास्त स्पष्टपणे सांगितले जातात. पण तरी हा चित्रपट धाडसी आहे, वेगळा आहे, कल्पनाशक्तीने भरलेला आहे. हा चित्रपट असा आहे जो सर्वांना आवडेलच असे नाही, पण ज्यांना वेगळे सिनेमॅटिक प्रयोग पाहायला आवडतात त्यांच्यासाठी हा अनुभव निश्चितच रोचक आहे. क्लासिक हॉरर कथेला स्त्रीच्या दृष्टिकोनातून पुन्हा सांगण्याचा प्रयत्न द ब्राईड करतो. तो पूर्णपणे यशस्वी झाला का नाही यावर वाद होऊ शकतो, पण एक गोष्ट नक्की, हा चित्रपट दुर्लक्षित करता येत नाही आणि कधी कधी सिनेमासाठी तेच सर्वात मोठं यश असतं.